नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजयन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 50 प्रश्न बघा येणाऱ्या टेट बघा या परीक्षेसाठी बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, 100 नंबरी या ठिकाणी बघा शब्द आहे, या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। 100 नंबरी या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, असल या ठिकाणी बघा आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, भोजन या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। भोजन या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, आहार या ठिकाणी भोजन या शब्दाचा योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, निरागस बघा या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे। निरागस बघा शब्द आहे, विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, निरागसचा विरुद्ध अर्थी शब्द म्हणजे लोभस या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रात्र बघा या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे आहेत। रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणते राहतील? बघा, या ठिकाणी निशा आणि रजनी बघा हे शब्द रात्र बघा या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अतिरेकी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। अतिरेकी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, अतिरेकीचा विवेकी या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी अचानक आलेले संकट त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, अचानक आलेले संकट म्हणजे घाला या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दांभिक या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। दांभिक या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, दांभिक म्हणजे ढोंगी या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, कणिक तिमणे या ठिकाणी वाक्य प्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगाय कणिक तिमणे। बघा, भरपूर मार देणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा परसातील भाजी बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, सहजप्राय वस्तू ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हापूस, पगार, भोपळा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत। बघा, हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, हापूस, पगार, भोपळा बघा हे सर्व शब्द बघा पोर्तुगीज या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्दाची या ठिकाणी जात आपल्याला ओळखायची आहे। बघा, 100 या ठिकाणी शब्द आहे, या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे। बघा, विशेषण या ठिकाणी 100 या शब्दाच्या या ठिकाणी जात राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे। बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे। बघा, शाहिरी, लायकी, नवलाई, शहाणा बघा या ठिकाणी भाववाचक बघा नसलेला या ठिकाणी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, यापैकी शहाणा बघा हा शब्द भाववाचक नाम नसलेला या ठिकाणी तो शब्द, बाकीच बघा सर्व शब्द हे भाववाचक नाम या ठिकाणी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी गात असतो बघा मी गात असतो वाक्य आहे, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। मी गात असतो बघा रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या काळाचं वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उल्लंघन हा शब्द पुढीलपैकी कोणत्या एका प्रकारच्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? बघा, उल्लंघन हा शब्द बघा उल्लंघन बघा हा शब्द व्यंजन संधी या प्रकारच्या बघा संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स लाते हे पुढीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय? स लाते हे पुढीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत? स लाते
बघा चतुर्थी या ठिकाणी या विभक्तीची प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्याग्रह बघा शब्द आहे पुढीलपैकी कोणत्या एका बघा प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे बघा विद्याग्रह बघा विद्येसाठी ग्रह विद्याग्रह बघा तत्पुरुष समास या प्रकारच्या बघा समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा वाक्य बघा आईने बाळाला निजविले वाक्य आहे कोणत्या प्रकारच्या बघा प्रयोगाचं वाक्य आहे बघा सकर्मक भावे या प्रकारच्या बघा प्रयोगाचं या ठिकाणी वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा अग्नीची पूजा करणारा बघा अग्नीची पूजा करणारा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा अग्निपूजक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वायस या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे वायस या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा कावळा बघा हा शब्द या ठिकाणी वायस या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच खालीलपैकी काय होय बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच बघा सिंहावलोकन ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हात ओला करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे हात ओला करणे बघा हात ओला करणे म्हणजे बघा लाच देणे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द म्हणजे बघा नीरज या ठिकाणी बघा हा शब्द आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला तो शब्द आहे बघा गगन नभ अंतरिक्ष बघा हे 3 शब्द आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भूपाल बघा या ठिकाणी शब्द आहे पुढीलपैकी कोणत्या बघा प्रकारच्या बघा भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा भूपाल म्हणजे बघा राजा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे अनुकूल बघा अनुकूलचा बघा प्रतिकूल या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा बालकांना झोपवण्यासाठी बघा गायले जाणारे गीत म्हणजेच खालीलपैकी कोणते गीत होईल बघा अंगाई गीत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा म्हण आहे म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असण्या ठिकाणी या म्हणीचा अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खडे चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे खडे चारणे बघा खडे चारणे म्हणजे बघा पराभूत करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक बघा अविकारी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा शब्दाचे बघा विकारी आणि अविकारी असे 2 प्रकार पडतात यापैकी आपला अविकारी शब्द ओळखायचा आहे बघा क्रियाविशेषण बघा हा शब्द अविकारी बघा या प्रकारचा तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी रस्त्याने जात असेन बघा मी रस्त्याने जात असेन वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे मी रस्त्याने जात असेन बघा अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या प्रकारच्या बघा काळाचं वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा दिग्विजय या ठिकाणी शब्द आहे कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण बघा दिग्विजय बघा हा शब्द कोणत्या बघा या ठिकाणी संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे दिग्विजय हा शब्द बघा व्यंजन संधीचं उदाहरण या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चा चीचे बघा चा चीचे बघा हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत चा चीचे हे षष्ठी हे विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अजन्म बघा अजन्म म्हणजे जन्मापासून अजन्म बघा अजन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा अवयभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे असतील शिते तर जमतील भूते जास्त जुळणारी मन आपल्याला सांगायची आहे बघा हात ओला तर मित्र भला या ठिकाणी जास्त जुळणारी मन आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुराग या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अनुराग बघा अनुराग म्हणजे प्रेम या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चूक भूल या शब्दामध्ये
कोणत्या प्रकारचा समास आहे बघा, चूक भूल. बघा वैकल्पिक बघा द्वंद्व या प्रकारचा या ठिकाणी या शब्दामध्ये समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्द समूहासाठी या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा शोकाचे वर्णन करणारी कविता, बघा शोकाचे बघा वर्णन करणारी कविता या ठिकाणी शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. शोकाचे वर्णन करणारी कविता, बघा विलापिका या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुरेशने गाणे गायलेले असेल, बघा सुरेशने गाणे गायलेले असेल, वाक्य आहे, वाक्याचा या ठिकाणी काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या प्रकारचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील म्हण या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहे. पी हळदने, बघा या ठिकाणी रिकामी जागा आहे, म्हण पूर्ण आपल्याला करायची आहे. पी हळदनी गोरी, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाकी 9 येणे, वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. नाकी 9 येणे, बघा हैराण होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शब्द समूहासाठी एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगाय, स्वतःच्या फायद्याचे पाहणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. स्वतःच्या फायद्याचे अप्पलपोट या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पर्वत या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. पर्वत, बघा पर्वत वा शैल या ठिकाणी आपला योग्य ठिकाणी अर्थ राहील. प्रश्न क्रमांक उत्कर्ष या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा. उत्कर्ष विरुद्ध अर्थी शब्द अपकर्ष या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुरुषोत्तम, बघा पुरुष असा उत्तम, बघा पुरुषोत्तम, बघा या ठिकाणी समास आपल्याला सांगायचा आहे. बघा कर्मधारय समास या ठिकाणी आपला योग्य या ठिकाणी समास राहील. प्रश्न क्रमांक 10 बघा, मुलांनी कुत्र्याला मारले, बघा वाक्य आहे, वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. मुलांनी कुत्र्याला मारले, बघा भावे प्रयोगाचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अचंबा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. अचंबा, बघा अचंबा म्हणजे बघा नवल वाटणे, बघा आश्चर्य वाटणे, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आमची वर्गणी देऊन झाली, बघा आमची वर्गणी देऊन झाली, वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. बघा बघा या ठिकाणी समापन कर्मणी या बघा या प्रकारच्या ठिकाणी प्रयोगाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शर्वरी, बघा या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. शर्वरी, बघा शर्वरी म्हणजे बघा रात्र या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाऱ्यावर सोडणे, वाक्यप्रचार, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. वाऱ्यावर सोडणे, बघा वाऱ्यावर सोडणे म्हणजे बघा या ठिकाणी दुर्लक्ष करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बघा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. आयुष्य थोडा असलेला शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्र, शिक्षक अभियोगिता परीक्षा बघा आपल्याकडे बघा या ठिकाणी मागील बघा झालेल्या सर्व विषयाचे बघा सर्व झालेले बघा प्रश्नाचं PDF आहे आणि सोबत बघा अतिसंभाव्य बघा 5000 प्रश्नाचं PDF आहे. जर कोणाला दोन्ही PDF घ्यायचे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.